लहानपणी चहा बरोबर काय तर पार्लेजीचं बिस्किट. आईने डब्यात दिलेलं ते बिस्किट आणि चहा. जेव्हा ते पार्लेजीचं बिस्किट आपल्या जिभेवरती पडायचं की ते एक वेगळाच असा अनुभव असायचा. पण तुम्हाला माहितीये का हा एवढा मोठा ब्रँड आपल्यामध्ये कसा आला? तर साल होतं 1929 साली. मुंबईमध्ये चव्हाण कुटुंबियांनी एक कंपनी स्थापन केली. त्याचं मूळ उद्दिष्ट होतं की भारतीयांसमोर काहीतरी पौष्टिक असं ठेवायचं. सुरुवातीला चॉकलेट्स वगैरे बनवली, त्यानंतर त्यांनी ग्लुकोज पासून त्यांनी एक बिस्किट बनवलं आणि त्याला नाव दिलं पार्ले ग्लुको. हा ब्रँड खूप प्रसिद्ध झाला. ज्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू होतं त्यावेळेस भारतीय ब्रिटिश सैनिकांना याची खूप मागणी वाढण्यात आली आणि ते मागवण्यात सुद्धा आलं. त्यानंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं, स्वातंत्र्यानंतर काळानंतर ह्या पार्ले ग्लुकोचे खूप सारे लोकांनी कॉपीज केल्या. त्यामुळे पार्ले ग्लुकोने 1980च्या दशकामध्ये त्याला रिब्रँड केलं आणि नाव ठेवण्यात आलं पार्ले जी. हे तर खूप सारे लोकांचं कन्फ्युजन झालं. काही लोकांना वाटलं जी फॉर गर्ल असेल, जी फॉर जीनियस असेल, तर ते जी फॉर गर्ल आणि जीनियस नसून पार्ले ग्लुकोज हे त्याचं खरं नाव. तुम्ही जेव्हा पार्लेचं पॅकेट बघता त्यावेळेस तुम्हाला त्यावरती एक गोंडस अशी मुलगी दिसते. कुणाला वाटतं ती एखाद्या अभिनेत्रीची मुलगी असावी, तर कुणाला वाटतं एखाद्या रस्त्यावर जाणाऱ्या मुलीचा त्यांनी फोटो काढला असावा आणि तोच पार्ले ग्लुकोचा ब्रँडिंग असावी. तर असं काय नाही आहे. तर जे काही चव्हाण कुटुंबीय आहेत त्यांनी ज्यावेळेस त्यांनी पार्ले ग्लुको ब्रँड आपल्या भारतामध्ये आणण्याचं ठरवलं त्यावेळेसच त्यांनी तो एक फोटो बनवून घेतला होता आणि तोच त्यावरती टाकण्यात आला. 2011 मध्ये पार्लेजीला खूप भारतामध्ये पॉप्युलरिटी मिळाली, कारण भारताच्या प्रत्येक घरामध्ये म्हणजे गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत हॉटेल असेल, रेल्वे असेल, बस स्टॉप असेल, तिथं सर्वकडे फक्त पार्लेजीचीच ब्रँडिंग दिसू लागली आणि पार्ले बिस्किटच सगळ्यांकडे दिसू लागली. कोविड काळ तर तुम्हाला आठवत असेल, खूप सारे लोक आपल्या जॉबवरून बेदखल झाले, खूप सारे लोक आपल्या घरी जाण्यासाठी पायी चालले. त्यावेळेस त्यांच्याकडे खाण्याची एक मोठी गंभीर समस्या होती. त्या काळामध्ये सुद्धा पार्लेने त्यांची साथ सोडली नाही आणि असा सामान्य कोविड मध्ये हरवलेल्या माणसाला जगण्याचा आसरा ह्या पार्लेने दिलेला आहे. आज मार्केटमध्ये कितीही जरी बिस्किट आली तरी पार्लेजीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. याचे मुख्य 3 कारण. पहिलं दर्जा, दुसरं दर आणि तिसरं खूप साऱ्या प्रेमळ अशा आठवणी. पार्लेजी हे एक बिस्किट नाही तर एक भावना आहे, ती आपल्या लहानपणीची. तुमच्या सुद्धा पार्लेजीच्या ज्या काही आठवणी असतील त्या आठवणी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.